friends, welcome in Pushpa's tutorial. Today we are learn the subject chemistry standard 11th chapter number 1st, some basic concepts of chemistry. Previously we learned about the physical properties in deeply. Today we are learn the laws related to chemical combination in the chemistry. Okay? Laws of chemical combination. What is the meaning of chemical combination? When two or more elements are combined with each other, then compound is formed, and this the process of creating compound is known as chemical combination. And all these chemical combinations related to the laws, five main laws, which is mentioned in our chapter. Okay, first of all we learn the first law of chemical combination, which law of conservation of mass. Law of conservation of mass. What is the law of conservation of mass? The law of conservation of mass states that mass can neither be created nor destroyed. म्हणजेच काय की मास आपल्याला तयार करता येत नाही किंवा नष्ट करताही येत नाही. फक्त आपल्याला त्याचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येतं, परंतु ते आपल्याला तयार करता येत नाही किंवा नष्ट करता येत nahi. Means the law of conservation of mass, law of conservation of mass, law of conservation of mass state that what? States that mass can neither be created, mass can neither be created nor destroyed. सोपं आहे की नाही पाठांतराला पण लक्षात ठेवायला पण. म्हणजेच मास आपल्याला तयार करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. This is our first law of chemical combination. Okay, so this statement we can express mathematically in this way. Total mass of reactants is equal to total mass of reactants is equal to total mass of products. Total mass of product. म्हणजेच काय आपण जेवढं रिएक्टंट वापरू तेवढ्याच वजनाचं आपल्याला काय मिळतं? प्रोडक्ट मिळतं. क्लियर? This is the first law of chemical combination, which is known as the law of conservation of mass, that mass can neither be created nor destroyed. Clear? And in chemical language, this statement is indicated in this way, that is total mass of reactants is equal to total mass of product. Easy आहे की नाही? आता आपण दुसरा लॉ पाहूया. काय? तर लॉ ऑफ डेफिनाइट proportions. Second law of chemical combination is law of definite proportions. Law of definite proportions. आता बघा आपण पहिल्यांदा या शब्दाचा नीट अर्थ समजून घेऊया. डेफिनाइट म्हणजे काय? डिफाइन केलेलं, ठरवलेलं, सांगितलेलं, इतक्याच प्रमाणात घ्यायचं असं. म्हणजेच काय? तर जे क्वांटिटी आपल्याला नोन आहे, माहित आहे, व्हेरिएबल नाही, फिक्स आहे. ओके,
आता ह्या डेफिनेट प्रपोर्शनशी रिलेटेड जी स्टेटमेंट आहे ती कशी म्हणा बघा. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स स्टेट दॅट. पहिलं आपलं हे वाक्य लिहायचं. जरी तुम्ही मराठी मीडियम मधून 10वी होऊन सायन्स ब्रँच सिलेक्ट करून सायन्स मध्ये गेलात आणि पाठांतराचा जरा प्रॉब्लेम येत असेल तर आपलं कसं कोणत्याही गोष्टीची नीट ट्रिक्स लक्षात ठेवायची की कसं लक्षात ठेवता येईल. आता हे लॉज आहेत. लॉज म्हणजेच काय तर त्यांनी काही स्टेटमेंट दिलेले आहेत, प्रूफ केलेले आहेत मॅथमॅटिकली, बरोबर की नाही. मग ते पहिल्यांदा नाव आलं पाहिजे आपल्याला स्टेटमेंट देत असताना. मग कसं म्हणायचं, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स स्टेट दॅट. आता इथपर्यंत लक्षात राहायला, पाठ करायला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. दुसरं तर ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स स्टेट दॅट ए गिव्हन कंपाऊंड. कसं लिहू शकतो बघा आपण इथे, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन्स स्टेट दॅट व्हॉट. हे एवढं तर तुम्ही लिहू शकता जरी मराठी मीडियम मधून आला असाल तरी देखील. आलं लक्षात. पुढे आपल्याला ती स्टेटमेंट लिहायची आहे. काय आहे स्टेटमेंट, ए गिव्हन कंपाऊंड म्हणजे गिव्हन दिलेला आपल्याला एखादा कुठलाही कंपाऊंड असेल. कंपाऊंड म्हणजेच काय, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स. क्लिअर. प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या. प्रत्येक गोष्ट नीट समजून घेतली तर तुम्हाला पाठांतराला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा मी काय म्हणत आहे, ए गिव्हन कंपाऊंड. हे तर लक्षात राहील, दिलेला कंपाऊंड. ओके. ए गिव्हन कंपाऊंड काय करतं बघा, ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली. म्हणजेच आपल्याला इथे डेफिनेट हा शब्द दिलाय म्हणजेच तिथे एक्झॅक्टली हा वर्ड येणारच. क्लिअर. ऑलवेज कंटेन contains exactly the same proportion, exactly the same proportions of element by weight. वजनाने. म्हणजेच जेवढे इलेमेंट एकमेकांमध्ये कंबाईन झालेले आहेत त्या इलेमेंटचा एकत्रितपणे जो वजन असेल तो असेल त्या कंपाऊंडचा. अशी स्टेटमेंट आपल्याला सांगत आहे. काय, ए गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन्स ऑफ एलिमेंट बाय वेट. म्हणजे समजा 2 ग्राम कॉपर, 2 ग्राम आपण समजा ॲल्युमिनियम घेतलं तर 2 to ॲल्युमिनियम हे जे रेशो आहे, हा जो प्रपोर्शन आहे हा त्या कंपाऊंड मध्ये कॉन्स्टंट असतं, सेम असतं. एक्झॅक्टली सेम, एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. दिस इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. ही स्टेटमेंट अतिशय सोपी आहे जी मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगितली आहे. काय तर जो प्रपोर्शन्स असेल एलिमेंटचा तोच प्रपोर्शन तो कंपाऊंड दाखवतो. क्लिअर. आता हा झाला दुसरा लॉ कशा संबंधित, डेफिनेट प्रपोर्शन संबंधी. आता आपण तिसरा लॉ पाहणार आहोत. थर्ड लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. आता हा झाला डेफिनेट प्रपोर्शन. आता आपण मल्टिपल प्रपोर्शनचं बघूया. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. बघा यामध्ये काय असतं, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन स्टेट्स दॅट लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स states that what, when
two elements, when two elements, that is element A and B, form more than one compound, form म्हणजे तयार होणे, form more than one compound म्हणजे एकापेक्षा अधिक कंपाऊंड जर तयार करत असतील, दोनच इलेमेंट आहेत परंतु वेगवेगळ्या प्रपोर्शन घेऊन जर एकापेक्षा अधिक कंपाऊंड तयार करत असतील तर बघा A and B form more than one compound, the masses of element B, the masses of element B that combine with given mass of A, that combine with given mass of element what A सोबत ते कंबाईन होत आहे, बरोबर की नाही, are always in the ratio of small whole numbers, are always in the ratio of small whole numbers, small whole numbers. काय सांगितलं आहे ही स्टेटमेंट आपल्याला बघा, हे जे आता आपण पहिली जे डेफिनेट प्रपोर्शन वाली स्टेटमेंट पाहिली त्यामध्ये टू एलिमेंटचा जो प्रपोर्शन आहे, जो वेट आहे तो फिक्स असतो, त्यामुळे तोच फिक्स वेट त्या कंपाऊंड मध्ये येतं आणि त्यातून एकच कंपाऊंड तयार होत असतो. ही जी स्टेटमेंट आहे अबाउट मल्टिपल प्रपोर्शन, यामध्ये काय होतो, बी हा इलेमेंट आहे, हा वेगवेगळ्या वेटने वेगवेगळ्या प्रपोर्शन्सने ए सोबत कंबाईन होत असतं आणि मग हे केमिकल कॉम्बिनेशन होऊन जे कंपाऊंड्स तयार होतात, मोर दॅन टू कंपाऊंड्स आर क्रिएटेड by using the element A and B combination, and this ratio of small whole numbers means this ratio contains or bears a small whole number, म्हणजे त्याचा रेशो हा होल नंबर पासून चालू होतो. होल नंबर्स म्हणजेच कुठले नंबर्स, कुठून स्टार्ट होतात, होल नंबर्स 0 1 2 3 4 5 6 7 8, दिस नंबर्स आर नोन एज होल नंबर्स. तिथपासून तो स्टार्ट होतो, 0 पासून स्टार्ट होतो. क्लिअर, मग 0.24 0.35 0.56 कोणतेही. क्लिअर, दिस इज अबाउट लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. आता हे आपण आणखी काय करूया, एक्झाम्पल देऊन क्लिअर करूया, म्हणजे आपली जे कन्फ्युजन असेल काही थोडं बहुत राहिलेलं ते पण क्लिअर होऊन जाईल. तर आपण ह्या स्टेटमेंटचा आता एक एक्झाम्पल घेऊया. मी तुम्हाला सगळे स्टेटमेंट, सगळे एक्झाम्पल, सगळे प्रॉब्लेम इथे बोर्डवर लिहून देत आहे का, तर तुम्ही तुमच्या नोट्स स्वतः प्रिपेअर करण्यासाठी जेव्हा तुम्ही अभ्यासाला पाठांतराला बसाल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची दिक्कत येऊ नये, अगदी साध्या सोप्या लँग्वेज मध्ये सहज पाठांतर होतील अशा शब्दामध्ये मी नोट्स प्रिपेअर केलेल्या आहेत खास तुमच्यासाठी. तर तुम्ही त्या नोट डाऊन करत जा, लिहित जा. आलं लक्षात, म्हणजे काय तर लिहिल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या स्वतः नोट्स प्रिपरेशन होईल. आज या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्याला ट्युशन्स, कॉलेज अटेंड करता येत नाही, सगळं बंद आहे, तर तुम्ही घर बसल्या नोट्स पण काढू शकता अशा पद्धतीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून. आलं लक्षात. आता बघा हे लिहून घेतलेलंच असेल तुम्ही. मी आता पुढे तुम्हाला या लॉशी रिलेटेड जो एक्झाम्पल आहे तो समजावून देत आहे, सांगत आहे आणि त्यातून तुमची या लॉ संबंधी जी काही कॉम्प्लिकेशन्स असतील ते दूर होतील. बघा आपण आता या लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स, थर्ड लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन जे आता आपण शिकलो त्याचा आता आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. काय एक्झाम्पल आहे बघा, हायड्रोजन कंबाइन्स विथ ऑक्सिजन.
काय होते, एक हायड्रोजन आहे ऍटम, तो काय करतोय, ऑक्सिजन ऍटम सोबत कंबाईन होत आहे. हायड्रोजन combines with what? Oxygen to form काय तयार होतंय त्याच्यासोबत कंबाईन झाल्यानंतर बघा, टू फॉर्म टू कंपाऊंड, दोन कंपाऊंड तयार होत आहेत. टू कंपाऊंड कुठले कुठले, तर एक होते वॉटर आणि दुसरे होते हायड्रोजन पेरॉक्साइड. ओके, नेमली मी त्यांचं नाव सांगत आहे. व्हॉट? वन इज वॉटर and another one is hydrogen peroxide. Hydrogen peroxide. क्लिअर? एक आपल्याला वॉटर मिळत आहे तर दुसरा आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साइड मिळत आहे. व्हेन वी कंबाईन हायड्रोजन विथ ऑक्सिजन. तर कसं, आता बघूया आपण. मी एक हायड्रोजनचा ऍटम इथे लिहित आहे. हायड्रोजन plus oxygen product will water. Okay, I indicate these terms in this way also. हायड्रोजन चे दोन ऍटम घेते मी. ओके, ऑक्सिजन लिहिलं, काय मिळते मला, H2O, दॅट मीन्स वॉटर. हायड्रोजन सोबत ऑक्सिजन मिळवलं, मला वॉटर मिळालं. त्यासाठी मी ग्रॅम मध्ये वजन करायचं झालं तर हे 2 ग्रॅम्स आहेत, बरोबर की नाही, आणि हे 16 ग्राम आहे. मिळते किती मला, हे 2 + 16 18 ग्राम. क्लिअर? दिस इज अबाउट फर्स्ट एक्झाम्पल और फर्स्ट प्रोडक्ट ऑफ कंपाउंड. नेक्स्ट वन इज व्हेन हायड्रोजन react with oxygen or combine with oxygen gives what? Hydrogen peroxide. Hydrogen peroxide. आता बघा, इथे अगेन मी H2 घेते, 2 ग्राम इन मास ऑफ हायड्रोजन. देन ऑक्सिजन, मी आता ऑक्सिजनचे दोन ऍटम घेत आहे, म्हणजेच असं दोन घेत आहे ऑक्सिजनचे ऍटम्स, म्हणजेच किती होतील ते 32 ग्राम्स, बरोबर की नाही. 16 2 जा 32, 1 16, therefore second one is 16 2 जा 32, 2 atoms, 32 plus 2 what? 34 gram. Clear? And I indicate in this way also. H2O2. Clear? This is about the example of laws of multiple proportions. Clear? Write down these examples. Fourth law of chemical combination is Gay-Lussac law of gaseous volume. What? Gay-Lussac law of gaseous volume. Gay-Lussac law of gaseous volume. What is about Gay-Lussac law? The Gay-Lussac law states that when gases combine, or we can say produce by the chemical reaction, म्हणजेच काय, तर आपण वेगवेगळ्या गॅसेस एकमेकांमध्ये कंबाईन केल्या किंवा मिक्स केल्या किंवा एखादी केमिकल रिएक्शन करून आपण एखादी गॅसेस तयार केल्या, तर त्या काय करतात, दे डू सो इन सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम.
म्हणजेच काय, त्यांचा जो व्हॉल्यूम आहे तो रेशोने एकमेकांना डिव्हाइड करतात. 1:2, 2:3, 3:4 असं, म्हणजेच रेशोने एकमेकांना डिव्हाइड करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी एका सर्टेन टेम्परेचर आणि प्रेशरला होतात, और सेम टेम्परेचर आणि प्रेशरला होतात. त्यांचं प्रोडक्ट आणि त्याचं कॉम्बिनेशन. क्लिअर? तर आपण ही डेफिनेशन किंवा ही स्टेटमेंट कशी मांडू शकते बघा. इट स्टेट्स दॅट, म्हणजेच काय तर गे-लुसॅक लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम स्टेट्स that what when gases combine or we can say produce into a chemical reaction or produce by what chemical reaction. म्हणजेच काय की दोन गॅसेस तुम्ही एकमेकांमध्ये मिक्स करा, कंबाईन करा किंवा केमिकल रिएक्शन करून तयार करा, व्हॉट एव्हर, पण त्या काय करतात, सिंपली एका रेशो मध्ये व्हॉल्यूमच्या सर्टन रेशो मध्ये दुभागले जातात ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. ही आहे गे-लुसॅक लॉची अगदी साधी सोपी स्टेटमेंट. इट स्टेट दॅट व्हेन गॅसेस कंबाईन or produced by chemical reaction, they do so in simple ratio. They do so in simple ratio. Okay, by volume. By what? Volume at same temperature and pressure, provided all gases are at what same temperature and pressure, म्हणजे सेम तापमान आणि दाबा खाली ह्या क्रिया घडतात. at same temperature and pressure. Okay, this is about the Gay-Lussac law of gaseous volume. This is the statement of Gay-Lussac law. आता हेच स्टेटमेंट आपल्याला एक छोटस एक्झाम्पल घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. आता मी काय करते, 100 ml हायड्रोजन गॅस घेते आणि 50 ml ऑक्सिजन गॅस घेते. हे दोघांचं मी कॉम्बिनेशन करते. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर मला वॉटर वेपर मिळते इन द अमाउंट ऑफ 100 ml. किती? 100 ml एवढ्या क्वांटिटीचं मला वॉटर वेपर मिळते जेव्हा मी 100 ml हायड्रोजन आणि 50 ml ऑक्सिजन कंबाईन करते तेव्हा. बरोबर की नाही? तर मग हा जो रेशो आहे तो मी कशी इंडिकेट करत आहे बघा. एक छोटस अगदी साधं सोपं आपण एक्झाम्पल घेऊन गे-लुसॅक लॉ एक्सप्लेन करू शकतो आणि ते तुम्हाला पाठांतराला पण सोपं जाईल. अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या लँग्वेज मध्ये मी नोट्स तुम्हाला आता देत आहे. बघा, तुम्ही असे लिहू शकता एक्झाम्पल. ओके, पहिली कंडिशन म्हणजेच काय, अंडर द सेम टेम्परेचर अँड pressure, right? Under the same temperature and pressure, what? काय करते मी, 100 ml of hydrogen. Okay, 100 ml of हायड्रोजन. दुसरं काय करते, याचं कॉम्बिनेशन कुठे करते, 50 ml ऑफ ऑक्सिजन. मग मी काय लिहिणार, कंबाइन्स विथ 50 ml ऑफ व्हॉट, ऑक्सिजन.
बघा अत्यंत सोपं आहे. आता काय करणार मी, या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर मला काय प्रोडक्ट मिळते ते बघणार. काय मिळत आहे, वॉटर वेपर. किती मिळत आहे, 100 ml. मग मी ते कसं लिहिणार बघा, टू गिव्ह 100 ml of water vapor. ओके, म्हणजेच मी जेव्हा 100 ml हायड्रोजन कंबाइंड विथ 50 ml ऑक्सिजन करते तर मला काय मिळते, 100 ml ऑफ वॉटर वेपर. आता हीच स्टेटमेंट आहे. हीच स्टेटमेंट मी काय करते, इन केमिस्ट्रिकल लँग्वेज मध्ये रिप्रेझेंट करते. केमिस्ट्रिकल लँग्वेज मीन्स व्हॉट, इक्वेशन. इन टर्म्स ऑफ इक्वेशन आय राईट डाऊन दिस स्टेटमेंट. बघा अतिशय सोपं आहे केमिस्ट्री सब्जेक्ट. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळायला केमिस्ट्री इज द बेस्ट. आलं लक्षात. बघा कसं करू शकतो आपण. हायड्रोजन गॅस. ओके, किती घेतली मी ती, 100 ml लिहिली त्याची क्वांटिटी. त्यानंतर मी कशासोबत त्याला कंबाईन केलं, ऑक्सिजन सोबत. ते लिहिते ऑक्सिजन कंबाईन केलं म्हणून प्लस हा साइन यूज केला आहे मी, प्लस हा चिन्ह यूज केला आहे. ते घेतले आहे किती क्वांटिटी मध्ये, मी 50 ml मध्ये घेतलेलं आहे. बरोबर आहे. मला काय प्रोडक्ट मिळत आहे, वॉटर वेपर मिळत आहे. वॉटर वेपर बरोबर. ते किती आहे क्वांटिटी, 100 ml. ते लिहिली. आता बघा इथे 50 आहे, इथे 100 आहे, म्हणजेच याचा हा डबल आहे. क्लिअर. मग मी याला डबल म्हणून 2 असे इंडिकेट करते. 2 as to 1 as to 2. This is my ratio which is simply divided by in volume. क्लिअर. तर अशा पद्धतीने मी त्याला रेशोने डिवाइड केलेला आहे, सेग्रिगेट केलेला आहे. आता मी काय करते, हाच रेशो इन टर्म्स ऑफ स्टेटमेंट लिहिते. आता मी ही स्टेटमेंट इन टर्म्स ऑफ इक्वेशन रिप्रेझेंट केली. आता हे रेशो मी इन टर्म्स ऑफ स्टेटमेंट कसं क्लिअर करते बघा. 10 काय करायची सुरुवात, कोणत्या शब्दाने करायची, 10. आता आपण काय करत आहोत, आपण रिझल्ट रिप्रेझेंट करत आहोत. केमिस्ट्री मध्ये प्रत्येक गोष्ट रिप्रेझेंट करण्याची एक मेथड आहे. इक्वेशन आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. स्टेटमेंट मी पहिली सांगितली तशी. त्याच्यानंतर जो रिझल्ट येईल तो कसा रिप्रेझेंट करायचा ते मी आता तुम्हाला सांगत आहे. ही एक आपली ओळख आहे, म्हणून आपल्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ह्या बेसिक गोष्टी आहेत. आपण केमिस्ट्री लर्न करत असताना, शिकत असताना ह्या बेसिक गोष्टी हाऊ कॅन वी रिप्रेझेंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस सब्जेक्ट, रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट. ओके, that is why we must know about the representation of everything in our respective subject. Okay, आता मी काय करते, माझा रिझल्ट इथे रिप्रेझेंट करत आहे. तर तो कशा पद्धतीने रिप्रेझेंट करत आहे ते तुम्ही नीट लक्ष द्या. बघा मी सुरुवात करते 10 या शब्दाने. क्लिअर. 10 म्हणून काय झालं, द व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस विथ कंबाईन टुगेदर. ओके, म्हणजेच काय, 10 द व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस अँड व्हॉट, ऑक्सिजन गॅस. The volume of hydrogen and oxygen gas which combine together, which combine together, in what quantity, 100 ml and 50 ml. That is what, 100 ml milliliter and 50 ml 50 milliliter. काय देतं ते आपल्याला, प्रोड्युसिंग टू 100 ml water, प्रोड्युसिंग टू
100 ml 100 milliliter water vapor. Okay, 100 milliliter water vapor in simple ratio of what? 2:1:2 जे मी आता लिहिलेलं इक्वेशनच्या खाली तेच मी इन वर्ड्स असं एक्सप्लेन केलं. काय एक्सप्लेन केलं? द व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस दॅट इज 100 ml and the volume of oxygen gas that is 50 ml I combine with each other and producing 100 ml water vapor in a simple ratio of 2:1:2. Clear? आता आपण दुसरा एक्झाम्पल घेऊया. हा झाला हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संबंधित. आता मी काय करते, नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस घेते. बघा, हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल आपण क्लिअर करून घेऊया, which is related to our Gay-Lussac law. Okay. Second example. काय करते, पहिलं माझी जी स्टेटमेंट होती, काय स्टेटमेंट होती? अंडर द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. ते लिहिणार. अतिशय सोपं आहे पाठांतर करायला. मी तुम्हाला एक एक ट्रिक्स देत आहे पाठांतराच्या, लिखाणाच्या, रिप्रेझेंट करण्याच्या. बघा, मी जसं पहिल्या एक्झाम्पलला लिहिलं तसंच मी दुसऱ्या एक्झाम्पलला पण लिहिणार आहे. काय? अंडर द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. अंडर द सेम टेम्परेचर and pressure. Under the same temperature and pressure. बरोबर, जसं मी पहिल्या स्टेटमेंटला लिहिलेलं तसंच आता लिहिलं. आता माझ्याकडे काय आहे, त्यावेळी होतं काय, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता माझ्याकडे काय आहे, नायट्रोजन आणि हायड्रोजन. मग मी काय करते, किती ml घेते नायट्रोजन? 1 liter ऑफ नायट्रोजन. 1 liter of nitrogen आणि याचं कॉम्बिनेशन काय कशासोबत करते? 3 liter of हायड्रोजन combine with 3 liter of what? Hydrogen. Hydrogen produce what? Produce 2 liter of ammonia gas. Ammonia gas. Clear? This is about nitrogen gas. Okay. So, first of all, I write the explanation of given statement. What? Under the same temperature and pressure, 1 liter of nitrogen gas. Here gas is also mentioned or important because Gay-Lussac law is applicable for gas. Combine with 3 liter of hydrogen gas produce 2 liter of ammonia gas. Clear? आता ही दिलेली मी स्टेटमेंट आहे, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये लिहिली आहे. काय केले, फक्त 1 लिटर नायट्रोजन गॅस घेतली आणि 3 लिटर हायड्रोजन गॅस घेतली, एकमेकांमध्ये कंबाईन केली, मला मिळालं 2 लिटर अमोनिया. क्लिअर? आता हेच मी स्टेटमेंट कसं लिहित आहे बघा. नायट्रोजन गॅस, फर्स्ट ऑफ ऑल आय राईट हिअर नायट्रोजन, देन in which quantity? 1 liter. Okay. Combined with what? Hydrogen gas. Hydrogen. Which quantity? 3 liter. Clear? Gives what? Ammonia. Ammonia gas. किती आहे? 2 liter. आता मी हा रेशो कसा रिप्रेझेंट करत आहे बघा. 1:3:2. क्लिअर?
This is our ratio which is mentioned in our statement. Nitrogen 1 liter, hydrogen 3 liter, output is ammonia gas in 2 liter quantity. Clear? आता मी काय करते, हेच जे स्टेटमेंट आहे, हा जो रेशो आहे, तो रेशो आपल्या थेरॉटिकल वर्ड्स मध्ये लिहत आहे. बघा, तुम्ही मेथड तुम्हाला आधी देखील सांगितलेली आहे की केमिस्ट्री मध्ये प्रत्येक गोष्ट ही त्याच पद्धतीने मांडायची असते, कारण ती एक केमिस्ट्रिकल मेथड आहे, ती आपण फॉलो करणं गरजेचं आहे. क्लिअर? आता मी काय करते, हा रेशो कसा रिप्रेझेंट करते बघा. कशी सुरुवात करणार सांगा बरं. आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये कोणत्या शब्दाने सुरुवात केली? डस. दॅट इज वाय हिअर ऑल्सो आय स्टार्ट विथ द वर्ड डस. ओके, डस. Thus, what? The volume of nitrogen gas 1 liter. The volume of nitrogen gas, that is what? 1 liter. Okay, which combine with what? Hydrogen gas, that is what? 3 liter. Clear? To produce what? Ammonia gas, that is किती आहे ती? 2 लिटर. क्लिअर? याचा एक रेशो तयार होते. मग मी काय शब्द लिहिते? बिअर ए सिंपल रेशो what? 1:3:2. क्लिअर? दिस इज अबाउट अवर रिझल्ट. मी रिझल्ट अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला, मागच्या एक्झाम्पलचा पण आणि ह्या एक्झाम्पलचा पण. क्लिअर? दिस इज अबाउट गे-लुसॅक लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. आता आपण शेवटचा आणि अतिशय इम्पॉर्टंट असा लॉ पाहणार आहोत, विच इज रिलेटेड टू अवर केमिकल कॉम्बिनेशन in between 5 important laws. What is the name of this law? Avogadro law. Law number 5, Avogadro law. Fifth law, Avogadro लॉ. ओके, आता आपल्याला अवोगॅड्रो लॉ का आहे ते बघायचं आहे. अवोगॅड्रो लॉ स्टेट्स दॅट इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस, व्हॉट? इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. अर्थातच त्याचा व्हॉल्यूम जेवढा असेल तेवढाच त्याचा आउटपुटचं व्हॉल्यूम असणार. क्लिअर? म्हणजेच काय बघा, हे आपण एक्झाम्पल घेऊया आणि आणखी क्लिअर करूया. म्हणजेच आपलं जे बेस आहे, म्हणजेच कन्फ्युजन जे आहे गे-लुसॅक लॉ आणि अवोगॅड्रो लॉ मधलं, ते आता क्लिअर करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, आता बघा, पहिल्यांदा मी काय करते, अवोगॅड्रो लॉची स्टेटमेंट देते. ती स्टेटमेंट आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि मग क्लिअर करू. आणि ह्या दोघांमधलं मेन डिफरन्स काय आहे, रेशोने डिवाइड होते, ते इक्वल असते, म्हणजे नक्की काय ते आपण क्लिअर करून घेऊ. ओके, यामध्ये कोणत्याही प्रकारचे डाऊट्स मनामध्ये घेऊ नका. अतिशय सोपं आहे, फक्त नीट लक्ष देऊन ऐका. मी जे काही सांगत आहे, एक्सप्लेन करत आहे, लिहून देत आहे. आलं लक्षात? बघा, मी पहिल्यांदा अवोगॅड्रो लॉचं स्टेटमेंट लिहिते. पाठ कसं करायचं ते बघा. अवोगॅड्रो लॉ स्टेट्स दॅट, कसं पाठ करायचं? अवोगॅड्रो लॉ
states that काय सांगत आहे इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ all gases in what? At the same temperature and pressure. At the same temperature and pressure. At the same temperature and pressure. Contain इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हा शब्द मात्र इथे वेगळा आहे ऍज कम्पेअर टू गे-लुसॅक लॉ. गे-लुसॅक लॉ मध्ये काय सांगितलंय रेशो सांगितलेला आहे, रेशोने डिवाइड होतं व्हॉल्यूम. इथे काय सांगितलेलं आहे मॉलिक्युल्स इक्वल असतात. काय सांगितलेलं आहे मॉलिक्युल्स इक्वल असतात म्हणजेच काय कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कंटेन equal number of molecules. ओके, बघा आपण आता ॲव्होगॅड्रो लॉची स्टेटमेंट पाहत आहोत. ती कशी पाठांतर करायची, कशी लक्षात ठेवायची, मी आता एक तुम्हाला ट्रिक्स देत आहे. सुरुवात अशी करायची, ज्या लॉचं आपल्याला स्टेटमेंट द्यायचं ते लॉचं नाव तिथे आलं पाहिजे अशी सुरुवात करायची. म्हणजेच कसं ॲव्होगॅड्रो लॉ स्टेट्स दॅट, म्हणजेच ॲव्होगॅड्रो लॉ असं म्हणत आहे की इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस. इक्वल व्हॉल्यूम म्हणजे समान व्हॉल्यूमच्या जर गॅसेस असतील तर इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. काय हा वर्ड मात्र लक्षात ठेवा. ओके, अतिशय सोपा आहे लक्षात ठेवायला, पाठ करायला. कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. क्लिअर. आता हे कसं ते आपण पाहूया. काय म्हणते ॲव्होगॅड्रो ऍट सेम टेम्परेचर प्रेशरला सगळ्या गॅसेसचा व्हॉल्यूम हा त्याच्या मॉलिक्युलच्या एवढा असतो. म्हणजेच काय तर बघा अकॉर्डिंग टू द Avogadro, according to the Avogadro law, आता आपण एक्सप्लेनेशन करत आहोत. हा, ते खाली खाली तुम्ही लिहत जा. माझा बोर्ड लहान असल्यामुळे आम्हाला ते जसं तुम्ही वहीत लिहिता तसं लिहिता येणार नाही, परंतु मी जे लिहत जाईन तसं तसं तुम्ही खाली खाली एक्सप्लेनेशन त्याचं लिहित जा. अकॉर्डिंग टू Avogadro law, what if one volume contains, if one volume contains what, if one volume contains n molecules, what n molecules. हे आपण एक एक्झाम्पल घेतले, हा कन्सिडर केले n molecules. According to Avogadro law, if one volume contains n molecules, then 2n molecules of hydrogen, then 2n, that is molecules of hydrogen, molecules of hydrogen, 2n molecules of hydrogen combined with n molecules of oxygen, combine with n molecules of oxygen. Okay, combined with n molecules of oxygen. काय मिळणार आपल्याला? To give
2n molecules of water. To give 2n molecules of water. 2n molecules of water. म्हणजेच काय, Avogadro law काय सांगतोय, अकॉर्डिंग टू Avogadro law, if one volume contain, एक आपण व्हॉल्यूम कन्सिडर केलेला आहे, त्यामध्ये जर n मॉलिक्युल्स असतील, म्हणजे टोटल n मॉलिक्युल्स असतील, त्यातल्यात 2n molecules of hydrogen combined with n molecules of oxygen to give 2n molecules of water. आता मी हे इक्वेशन मध्ये किंवा एखाद्या डायग्राम मध्ये कसं रिप्रेझेंट करते बघा, म्हणजे तुम्हाला हे जे स्टेटमेंट लिहिलेली आहे ती स्पष्ट होऊन जाईल बघा. आता मी एक फिगर काढत आहे 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजनची बघा. Okay, this is 1 volume of hydrogen, 1 volume of hydrogen. Okay, here I write hydrogen H, clear, and this is 1 volume of hydrogen. I write here H. Clear? This is for 1 volume of hydrogen and this is again 1 volume of hydrogen. I combine it with each other. मी एकमेकांमध्ये त्याला कंबाईन केलेला आहे आणि ते हायड्रोजन सोबत मी मिळवलं आहे बघा. ओके, मी अशा पद्धतीने हायड्रोजन सोबत ते मिळवलं आहे, ऑक्सिजन सोबत मिळवलेलं आहे. दिस इज फॉर ऑक्सिजन. क्लियर? 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. राइट हियर 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. तर याचा जो मला प्रोडक्ट मिळणार आहे तो काय सांगते आपल्या Avogadroला की प्रत्येकाचा एक एक असणार, प्रत्येकाचा एक एक मॉलिक्यूल तो उचलणार, हा सांगतोय Avogadroला. मी अगदी साध्या सोप्या आपल्या मराठी भाषेमध्ये मायबोलीमध्ये सांगत आहे तुम्हाला. काय सांगते Avogadroला, ह्या प्रत्येक व्हॉल्यूम मधला एक एक तो उचलणार आहे. कोण? प्रोडक्ट. मग तो उचलल्यानंतर जे तयार होईल, जो मॉलिक्यूल तयार होईल तो आपला असणार प्रोडक्ट. ओके, आता बघा मी इथे माझा प्रोडक्ट काढत आहे जो मला आउटपुट मिळत आहे या तिघांच्या कॉम्बिनेशन नंतर. बघा यातला एक H मॉलिक्यूल घेणार. क्लियर? यातला एक H मॉलिक्यूल घेणार. क्लियर? आणि यातला एक O मॉलिक्यूल घेणार. ओके, तसंच इथे देखील यातला एक H घेणार, यातला एक H घेणार आणि यातला एक O मॉलिक्यूल घेणार. तसंच इथं यातला एक H, इथला एक H आणि या 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन मधला एक घेणार. तसंच इथे इथला एक H घेणार, इथला एक H घेणार आणि इथला एक O घेणार. क्लियर? म्हणजेच काय, तर प्रत्येक व्हॉल्यूम मधला एक एक मॉलिक्यूल हा प्रोडक्ट उचलणार आणि जे तयार होणार तो आपला आउटपुट असणार. म्हणजेच मी याला असं रिप्रेझेंट करू शकते H2O because of I have 2 hydrogen molecules and 1 oxygen molecule. That is why I write in this way H2O. माझ्याकडे 2 हायड्रोजन ॲटम आहेत, एक ऑक्सिजन ॲटम आहे,
म्हणून मी त्याला असं देखील लिहू शकते. आणि H2O म्हणजेच काय रे मित्रांनो? वॉटर. H2O मीन्स वॉटर. आलं लक्षात? हे आहे आपल्या आउटपुटच्या संबंधी. आता यालाच मी कसं रिप्रेझेंट करणार? टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर. कसं लिहिणार? टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर. क्लिअर? टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर म्हणजेच काय? तर अशा पद्धतीने हे अवोगॅड्रो सायंटिस्टने क्लिअर केल्यामुळे आपली ही जी कॉम्बिनेशन बाबतची संकल्पना आहे ती अगदी स्पष्ट झालेली आहे आणि आपण अगदी इझिली प्रोडक्ट काढू शकतो. आलं लक्षात? हे आपली डायग्राम आहे. या डायग्रामलाच मी काय नाव देते बघा. राईट डाऊन. दिस इज अवर डायग्राम और फिगर नंबर 2. मी 2 नाव देते कारण पहिल्या चॅप्टर मधली ही आपली दुसरी फिगर आहे म्हणून. फिगर नंबर 2 काय आहे? टू व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन. टू व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन. टू व्हॉल्यूम म्हणजेच हा एक आणि हा एक. टू व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिएक्ट विथ व्हॉट? वन व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. वन व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. काय मिळते आपल्याला त्याच्याने? टू गिव्ह व्हॉट? टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर. टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर. ही तुम्ही या डायग्रामला नाव देऊ शकता. ओके. In this way, Avogadro made a distinction between atom and molecules which is quite understandable in the present time. Okay? या आताच्या काळामध्ये आपल्याला खूप अंडरस्टँडेबल बनलेला आहे because of atoms and molecules are distinguished easily with the help of Avogadro law. Clear? This is our last and best law which is included in our chemical composition or chemical combination, chemical reactions. Clear? These are the all 5 laws which is used in our chemistry. Clear? मला वाटते तुम्हाला हे 5ही लॉ चांगले क्लिअर झालेले असतील, चांगले समजले असतील. आले लक्षात? पुढच्या पाठामध्ये आपण पुढच्या आणखी ज्या थेरीज आहेत, डाल्टन्स थेरी, देन द टर्म्स रिलेटेड टू ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास, ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल, बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल. म्हणजेच जसा आपला व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही ते घर बसल्या ह्या मोफत शिक्षणाचा आनंद घेऊ शकाल, आपलं बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू शकाल, जेणेकरून तुम्हाला इयत्ता 12वी मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपली ही लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना कोणी असतील 11th स्टँडर्डला त्यांना देखील तुम्ही शेअर करू शकता आणि त्यांना देखील घर बसल्या या मोफत शिक्षणाचा आनंद घेऊ द्या, त्यांचे देखील बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू द्या. ओके. थँक्यू.